दीप तेवत राहतो, कारण त्याचे उद्दिष्ट अंधार नाही, प्रकाश आहे. मम कुटुंबस्थ दीर्घ आयुष्य, आरोग्य, सौख्य, अकाल मृत्यू परिहार्थ यम दीपदान करीत आहे. हे यमराज, ह्या दीपदानाने आपली कृपा आमच्यावर राहो आणि आमचे जीवन सुखी व आरोग्यदायी हो, ही प्रार्थना. संपूर्ण वर्षातील एक दिवस असा असतो की ह्या दिवशी यमराजाची पूजा केली जाते. दिवाळीत हा दिवस आहे ना यमदीप पूजन म्हणून ओळखला जातो. या दिवशी यमराजाची पूजा केली जाते. तो दिवस म्हणजे दिवाळीचा दुसरा दिवस आणि धनोत्रयोदशीला दीपदान करणं महत्त्वाचं मानलं जातं. अकाल मृत्यूची भीती नाहीशी करण्यासाठी ही पूजा केली जाते. एखाद्याचा प्राण काढून घेण्याची केली जाते. मृत्यूपासून कधीही कोणीही चुकू शकत नाही. अकालन मृत्यू टाळण्यासाठी धनोत्रयोदशीच्या दिवशी यमदीपदान केले जाते, म्हणजे यमाची पूजा केली जाते. यम ही साक्षात मृत्यूची देवता आहे आणि मृत्यूच्या देवतेची पूजा धनोत्रयोदशीच्या दिवशी केली जाते. एकदम साधी सोपी पूजा आहे. गव्हाच्या पिठाचा तेलाचा दिवा लावला जातो. त्याचबरोबर ह्या दिवशी ना 13 दिवे पण लावतात. आणि हा दिवा आहे ना कसा बनवायचा, या मागील कथा काय आहे आणि ह्या सर्व गोष्टीची माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमधून देणार आहे आणि तुम्हाला पाहायला पण मिळणार आहे. नमस्कार, मी उर्मिला. आपली संस्कृती आपले सणवार ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि तुम्हाला सर्वांना यमदीप पूजनच्या आणि धनोत्रयोदशीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. तर चला आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. तर चला, सुरुवातीला आहे ना आपण दिवा कसा बनवायचा तो बघू. तर थोडंसं गव्हाचं पीठ घ्यायचं एक वाटी भरून, त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि थोडं पाणी टाकून आहे ना पिठाचा घट्ट गोळा मळून घ्यायचा. त्यानंतर कणकेचे दिवे बनवतो आपण, त्याच प्रकारे ना थोडासा मोठा दिवा बनवायचा, म्हणजे रात्री ना बराच वेळ हा दिवा चालेल अशा प्रकारे ना हा दिवा करून घ्यायचा. आणि 2 मुटके पण करायचे त्याच्या शेजारी. आणि यामध्ये ना राईचं तेल टाकून कापसाची वात लावायची आणि दिवा प्रज्वलित करायचा. तर या दिव्याचं आहे ना थोडक्यात मी महत्त्व सांगते तुम्हाला. हा दिवा आहे ना आधी ना मुहूर्त सांगते. हा दिवा प्रदोष काळामध्ये लावला जातो. 7:45 ते 7:45 वाजेपर्यंत हा दिवा लावला जातो. आणि हा दिवा आहे ना दक्षिण दिशेस लावला जातो. आपण इतर वेळेस पूजा दक्षिण दिशेस करत नाही, पण ह्या दिवशी ना दक्षिणेकडे तोंड करून आपल्याला हा दिवा लावायचा आहे, म्हणजे दिवेची वात आहे ना ही दक्षिण दिशेकडे झाली पाहिजे. तर अशा पद्धतीचे हा पारंपरिक पद्धतीने आपण हा यमदीप दान करायचे. तर म्हणतात की दिव्यामध्ये ना तमोगुणी ऊर्जा लहरी आणि नकारात्मक तमोगुणी लहरी शांत करण्याची क्षमता मोठ्या प्रमाणात असते. याकरता या गव्हाच्या पिठाचा दिवा आपल्याला करायचा आहे. तर यमराजाने हे दक्षिण दिशेचे स्वामी आहे. त्यांच्यासाठी धनोत्रयोदशीच्या आपल्या ह्या दक्षिण दिशेकडे दिवेची वात करून आधीच सांगितलं आहे मी तुम्हाला, तर दिवा लावायचा आहे. आणि दिवा लावल्यानंतर आहे ना अकाल मृत्यू येऊ नये अशी दिव्याला प्रार्थना करायची. हा दिवा आहे ना दरवाजाच्या मुख्य बाजूस दक्षिणेकडे लावून घ्यायचा. दिवा लावून घेतल्यानंतर आहे ना आपण दिव्याला प्रार्थना करायची. यमराजांना नमस्कार करून आपल्याला आणि आपल्या कुटुंबातील आरोग्य, दीर्घ आयुष्य आणि अकाल मृत्यूपासून संरक्षण मिळावे अशी प्रार्थना करायची. आणि महत्त्व सांगते मी, दीपदान केल्यामुळे आरोग्य, समृद्धी आणि दीर्घ आयुष्य लाभते. घरातील वातावरण पवित्र आणि शांततेने भरले जाते. तसेच तुम्ही असंही म्हणू शकतात की मी धनोत्रयोदशीला सूर्यपुत्र यमदेवाला दीपदान करत आहे, तर ते मला मृत्यूच्या तावडीतून मुक्त करतील असा मला आशीर्वाद द्या. आणि एवढे बोलून नमस्कार करायचा. इतर कोणत्याही दिवशी आपण दक्षिणेकडे तोंड करून पूजा करत नाही. तर ह्या दिवशी ना दक्षिण दिशा ही धर्माची मानली जाते. यमधर्मात मृत्यूची देवता आणि दिशा त्यांची पूजा, या दिशेला पूजा केल्याने ना अपमृत्यू टळतो. ह्यामुळे ना याच दिवशी दक्षिणेकडे वात करून हा दिवा लावायचा. आणि घरातील व्यक्ती जर बाहेर गेले असेल, ते आल्यानंतर या दिव्याला नमस्कार करायला लावायचा आणि त्यानंतरच घरामध्ये प्रवेश करायचा. आणि याचं विसर्जन दुसऱ्या दिवशी कसं करायचं ते पण सांगते मी तुम्हाला. तर दुसऱ्या दिवशी ना हा दिवा उचलून नीलजलमामध्ये म्हणजे विसर्जन करायचा, पाण्यामध्ये विसर्जन करायचा. तो घरात परत आणायचा नाही. तर छोटीशी कथा सांगते मी तुम्हाला याची. एकदा आहे ना धर्मराज यमराजाने ना यमदूतांना विचारले की पृथ्वीवर असे कोणते घर आहे की जिथे तुम्हाला जायचा नकार देतात जाण्यासाठी. तेव्हा यमदूता म्हणाले, एक ब्राह्मणाचं घर आहे. आम्ही तिथं गेलो त्यावेळेस यमदीप पूजनच्या दिवशी ना त्यांनी दीपदान केलं, त्यामुळं आम्हाला आहे ना त्या घरामध्ये जाऊन
जाताच आले नाही म्हणजे. आणि त्यावर यमराजांनी सांगितले की जे कोणी धनत्रयोदशीच्या दिवशी यमदीपदान म्हणजे दीपदान करल त्याच्या आयुष्यात अकाल मृत्यू येणार नाही आणि यमदूत त्यांच्याजवळ जात नाही. ह्या दिवसापासून आहे ना लोकांनी यमदीपदान ही परंपरा सुरू केली. तर ही छोटीशी कथा तुम्हाला कशी वाटली आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.